म्हटलेत की शरद पवार हे तालुका लेवलचे नेते आहेत, जाणता राजा वगैरे किंवा मग शेतकऱ्यांचे नेते नाहीत. काय राज ठाकरेंना शेतकऱ्यांबद्दल किती माहिती आहे त्याची माहिती मला नाही आहे. आणि शरद पवार हे तळागाळातल्या कार्यकर्त्यांचे नेते आहेत हे मला बिलकुल मान्य आहे. एखादा माणूस दिल्लीपासून मुंबईचं राजकारण करत असेल, मुंबईपासून अक्कलकोट पंढरपूरचं पण राजकारण करत असेल तर त्याला तोड नसते. घरात बसून राजकारण करता येत नाही. ते बोलले ते योग्यच आहेत. फडणवीस म्हणतात नेहमीच शरद पवारांनी फोडाफोडीचं राजकारण केलं, ते फोडाफोडीमध्ये भीष्म पितामह आहे. असं आहे. जेव्हा पहिल्यांदा ते त्यांचं उदाहरण देत असतील धनंजय मुंडे आणि त्यांची प्रीताश्री पंडित मुंडे हे अनेक वेळा शरद पवारांना भेटले आणि आम्हाला तुमच्या पक्षातली अशी विनंती केली. शरद पवारांनी 6 महिने टाळाटाळ केली. त्याच्यानंतर त्यांनी गोपीनाथ मुंडेंना फोन केला. गोपीनाथराव घर खोपी घेऊ नका, काही करा आणि सांभाळा. हे झाल्यानंतर तरी पण सातत्याने ते येत राहिले आणि नंतर मग त्यांच्या मित्रांनी, कोणाचं नाव घेत नाही, शरद पवारांना सांगायला सुरुवात की तू सोडते तर आपल्याला काय करायचं, येऊ द्या ना. आणि म्हणून त्यांना घेण्यात आलं. ते शरद पवारांच्या मनाविरुद्ध झालं. शरद पवारांनी हे गोपीनाथ मुंडेंना सांगितलं होतं, मुंडे साहेबांनी हे मला देखील सांगितलं होतं आणि मुंडे साहेबांचं घर फुटल्यानंतर मुंडे साहेबांचं मत काय होतं मी अधिक जाणतो.